ठाकरे सेनेचे नेते विनायक राऊतांसह कुटुंबियांवर सुनेचे गंभीर आरोप। लग्नानंतर 7 वर्ष मानसिक आणि शारीरिक छळ, जादूटोणा केला, केस कापले, गोमूत्रही प्यायला दिलं। सून गिरिजा राऊतांचे हादरवणारे आरोप, राऊतांच्या अटकेची माग। विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, तर जादूटोणा केल्याप्रकरणी भोंदू बाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। सून गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाही। 12 कोटी भरपाई, दरमहा 5 लाख, टेरेस फ्लॅट आणि कारची मागणी पूर्ण न केल्यानं सर्व प्रकार सुरू। आरोप फेटाळत विनायक राऊतांचा सुनेकडे पोट। विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यात गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद। संजय राऊतांकडून शंका व्यक्त, तर या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। अमित शहांनी दिल्लीला बोलावून भाजप जॉईन करायला सांगितलं। एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट, तर खडसेंचे थेट दिल्लीपर्यंत संबंध। आम्ही किरकोळलो, गिरीश महाजनांचा टोला। मुंबईच्या पायधुनीत एका गोडाऊनमधील वॉचमॅनकडून 7 वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी। नराधमाला उद्या कोर्टात हजर करणार। डिलिव्हरी बॉयचे महिलेच्या घरात घुसून अश्लील चाळे, लघुशंका करायची म्हणत घरात घुसून महिलेचा विनयभंग। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डिलिव्हरी बॉयला अटक। सर्व संताप जो आहे तो व्यक्त करतो। पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू। तब्बल 83 तासांनंतर बचाव कार्य थांबवलं। दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांनी सांगितला थरारक अनुभव। संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस। धाराशिवमध्ये शीतपेय दिल्यानं आता 2 नर्सेसला विषबाधा। गजानन महाराजांच्या वारीत वाटण्यासाठी शीतपेय जाणार होते, त्याआधीच घटना घडल्यानं मोठी हानी टळली। प्रकरणी तपास सुरू। कल्याणमध्ये पुनर्विकासाची कामं सुरू असताना लोकांच्या जीवाशी खेळ। घोलप नगरामध्ये पाडकामावेळी एक पूर्ण इमारत अचानकपणे कोसळली। शेजारी महिलेनं मुलासह खिडकीतून उडी मारली, सुदैवानं जीवितहानी नाही। नवी मुंबईतल्या नेरूळ स्टेशनवर गुंडाराज, मद्यधुंद व्यक्तीकडून चक्क पोलिसांवर शस्त्र उगारल्याचं समोर। परिसरातील वाईन शॉप बाहेर दररोज तळीरामांची गर्दी, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह।